नमस्कार. आज गुरुवार दिनांक 25. आज संस्कृत साहित्यातील दुसऱ्या नाटकाची कथा सांगणार आहे. त्याचं नाव आहे स्वप्न वासवदत्ता. स्वप्न वासवदत्ता हे नाटक भास कवीने लिहिले आहे. संस्कृतमध्ये नाटककार हा कवीच असतो. भास कवीबद्दल फारच अपुरी माहिती आहे. साधारणपणे तो इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शताब्दीत होऊन गेला असे मानले जाते, म्हणजे कालिदासाच्याही आधीचा. कालिदासाने एके ठिकाणी त्याचा उल्लेख करून म्हटले आहे, भासकवीला कसे विसरता येईल. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत त्याचे एकही नाटक सापडलेले नव्हते. तोपर्यंत त्याच्या नंतरच्या लेखकांनी उद्धृत केलेल्या त्याच्या संदर्भावरून तो होऊन गेल्याचे फक्त समजून येत होते. काही जणांनी तर भासकवीचं असणं भासमय ठरवून त्याचे अस्तित्वच नाकारले होते. 1913 गणपती शास्त्री यांनी केरळमध्ये सुमारे 30 हस्तलिखिते शोधून काढली. भाषेची समानता, नाटकाच्या रचनेतील साम्य, भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा भंग करणे व अशाच इतर बाबी लक्षात घेऊन विद्वानांनी त्यातील 13 नाटके ही भासकवीची असल्याचे निश्चित केले व ते सर्व मान्य झाले. स्वप्न वासवदत्ता हे त्या 13 नाटकापैकी एक. भासाची बरीच नाटके ही महाभारतातील कथांवर आधारित आहे. जसे कर्णभार, उरुभंग ही नाटके अनुक्रमे कर्ण आणि दुर्योधन यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिली आहेत. त्यात ते नायक आहेत. ते मानवी गुण अवगुण असलेल्या व्यक्ती आहेत, फक्त अधर्म करणारे नाहीत. उरुभंगमधील दुर्योधनाला श्रीकृष्णाचा राग आहे. नाटकाच्या सुरुवातीला दुर्योधन भीमाला भारी पडलेला दाखवला आहे. भीम तसा पडलेला असताना त्याला मारायला दुर्योधन नकार देतो व अन्य पांडुपुत्र भीमाला रणांगणातून उचलून नेतात असं दाखवलं आहे. भास हा त्या दृष्टीने क्रांतिकारी आहे. त्याच्या नाटकात अनेकदा भरताच्या नाट्यशास्त्रातील नियमांचे उल्लंघन केले आहे. प्रस्तुत नाटक गुणाढ्याच्या बृहत्कथामधील कथेवरून केलं असावं असे काही विद्वान मानतात. स्वप्न वासवदत्ता हे नाटक प्रतिज्ञा यौगंधरायण या नाटकाचा पुढील भाग आहे. कौशांबीच्या वत्सांचा राजा उदयन याची ही कहाणी आहे. कौशांबी हे पूर्वी फार मोठे शहर होते. श्रीलंकेतील बौद्ध साहित्यात कौशांबी ही भारतातील एक प्रमुख नगरी असल्याचा उल्लेख आहे. कौशांबी शहर आता राहिलेले नाही, परंतु कौशांबी जिल्हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजपासून वेगळा केलेला जिल्हा आहे. वर सांगितलेली दोन्ही नाटके वत्सराज उदयन याच्या कहाण्या आहेत. त्याचबरोबर त्यात समकालीन इतिहासावरही भाष्य करण्यात आलेले आहे. तत्कालीन स्त्रियांचे विचार व आचार हेही लक्षात घेण्यासारखे आहेत. स्वप्न वासवदत्ता नाटकाच्या कथेपूर्वी प्रतिज्ञा यौगंधरायण या नाटकात काय घडतं ते जाणून घेणं जरुरी आहे. अवंतीचा राजा महासेन मृगयेला गेलेल्या राजा उदयन याला कपटाने कैद करतो. जेव्हा उदयन राजाचा मंत्री यौगंधरायण तेव्हा प्रतिज्ञा करतो की तो कपटाला कपटाने उत्तर देऊन उदयन राजाला सोडवून आणेल. राजा महासेन उदयन राजाचा गुणांचा चाहता होता. उदयन राजा वीणावादनात प्रवीण असतो. महासेन त्याला आपली कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकवायला सांगतो. शिष्य आणि गुरु शिकता शिकवता प्रेमात पडतात. यौगंधरायण वेश बदलून अवंतीमध्ये आलेला असतो. त्याला ही बातमी कळल्यावर तो दोघांनाही गुपचूप कौशांबीला जाता येईल असा बेत रचतो. ते दोघे कौशांबीला जातात, पण यौगंधरायण पकडला जातो. पुढे राजा महासेन यौगंधरायणाची राजनिष्ठा, धैर्य, मुत्सद्देगिरी आदी गुणांची प्रशंसा करून त्याला सोडतो. यानंतर स्वप्न वासवदत्ताचे कथानक सुरू होते. वासवदत्ताबरोबर विवाह झाल्यावर राजा उदयन ललितकला, मृगया आणि वासवदत्ता यांच्यात गुंतून पडतो
आणि राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करतो. त्यावेळी आरुणी हा त्याचा शत्रू कौशांबीवर चाल करून येतो. राजाला पळून जाऊन मगध राज्याच्या सीमेजवळील लावाणक नावाच्या एका गावात आश्रय घेणे भाग पडते. मगध येथे राजा दर्शक राज्य करत असतो आणि त्याची बहीण पद्मावती विवाहयोग्य वयाची असते. उदयनराजाचा मंत्री यौगंधरायण राजाला सोडविण्याच्या प्रयत्नात असतो. त्याला कुणाचे तरी भविष्यकथन कळते की पद्मावतीबरोबर उदयनाचा विवाह झाल्यास उदयनराजा चक्रवर्ती राजा होईल. हे ऐकून यौगंधरायण विचार करतो की बलाढ्य मगध राजा आपल्या बाजूला असणं आवश्यक आहे. त्यासाठी उदयनराजाला पद्मावतीबरोबर विवाह करायला हवे. वासवदत्तेवर अकृत्रिम प्रेम करणारा उदयन पद्मावतीबरोबर विवाहाला तयार होणार नाही हेही त्याला ठाऊक असते, पण कौशांबीचे हित त्यातच असते. तसेच दर्शक राजाही पद्मावतीला द्वितीय पत्नी म्हणून उदयनला द्यायला तयार झाला नसता. तेव्हा अमात्य यौगंधरायण एक व्यूह रचतो. वासवदत्तेला पूर्ण कल्पना न देता तिलाही आपल्या बेतात सामील करून घेतो. वासवदत्ता केवळ राज्याच्या हितासाठी यौगंधरायणाच्या बेताला संमती देते. त्याप्रमाणे राजा उदयन लावाणक येथील महालातून शिकारीला गेलेला असताना त्या महालाला आग लावण्यात येते व महाल जळून खाक होतो. मृगयेहून परतलेल्या राजाला सांगण्यात येते की राणी वासवदत्ता आणि अमात्य यौगंधरायण हेही त्या आगीत भस्मसात झाले. यौगंधरायण वासवदत्तेची अवंतिका या नावाने मगध देशातील एका आश्रमात राहण्याची सोय करतो. त्याच आश्रमात मगध राजाची वृद्ध आई राहत असते आणि पद्मावती आपल्या आईला भेटण्यासाठी वारंवार तिथे येत असते. हे यौगंधरायणाला माहीत असतं. नाटकाची सुरुवात इथून ह्या कथेच्या मध्यावरून होते. पहिला अंक हा आश्रमातलाच दाखवला आहे. सुरुवात होते तेव्हा दर्शकाचे सैनिक सर्वांना बाजूला व्हा, बाजूला व्हा म्हणत असतात, कारण पद्मावती आश्रमात प्रवेश करत असते. मुनिवेशातील यौगंधरायण त्यांना म्हणतो, हे योग्य आहे का? आश्रमातील तपस्वी जणांना बाजूला व्हा, बाजूला व्हा सांगणं बरोबर नाही. इथे ते शांतपणे तप करण्यासाठी आले आहेत. त्या मागोमाग पद्मावती तिथे येते. पद्मावतीबरोबर असणारा कारभारी सैनिकांना म्हणतो, अरे इथे बाजूला व्हा म्हणू नका, नम्रतेने वागा. यौगंधरायणाचे त्याच्याविषयी चांगले मत होते. नंतर तो कारभारी सांगतो की कोणाचे काही मागणे असेल तर ते मागावे. पद्मावती ती इच्छा पूर्ण करेल. तेव्हा यौगंधरायण वासवदत्ताची ओळख आपली बहीण अवंतिका म्हणून करून देतो. तिचा पती परदेशी गेला आहे तेव्हा काही काळ तिचा आपण सांभाळ करावा अशी विनंती करतो. पद्मावती तिचा सांभाळ करायला होकार देते. दोघींचे प्रथम दर्शनी परस्परांबद्दल चांगले मत होते. दोघींची चांगली मैत्री होईल असं त्यांना वाटतं. एवढ्यात एक विद्यार्थी तिथे येतो आणि कथेत पूर्वी सांगितलेला आग लागून त्यात वासवदत्ता व यौगंधरायण जळून गेले हा भाग त्याच्याकडून प्रेक्षकांना कळतो. तो असेही सांगतो की राजा उदयन वासवदत्तेच्या मृत्यूमुळे उदास झाला आहे आणि राजाला जीवही नकोसा झाला आहे. त्याचा एक मंत्री रुमणवान वारंवार त्याची समजूत काढत आहे. दुसरा अंक सुरू होतो तेव्हा पद्मावती चेंडूने बागेत खेळत असते. वासवदत्ताही तिथे असते. रुमणवानाने राजा उदयनाला पद्मावतीशी विवाह करायला तयार केलेले असते. मगध राजाकडे पद्मावतीसाठी खूप प्रस्ताव आलेले असतात, पण उदयनराजाचा प्रस्ताव येताच तो त्याला होकार देतो. दुसऱ्या अंकात आपल्याला पद्मावतीचा विवाह उदयनाबरोबर ठरल्याचे कळते. तसेच त्याचवेळी ते वासवदत्तेलाही कळते. तिला वाईट वाटते. इथे दुसरा अंक संपतो. तिसऱ्या अंकात विवाहाची तयारी चालू आहे आणि एक दासी येऊन वासवदत्तेला सांगते की पद्मावती म्हणते की तुला हार छान करता येतो, तर ह्या फुलांचा हार करायला तिला विनंती कर. वासवदत्ता मनाशी म्हणते, काय माझं नशीब, हे सुद्धा मलाच करायला लागतंय. ती दासीला वर कसा दिसतो म्हणून विचारते.
दासी वराची म्हणजे उदयन राजाची खूप स्तुती करू लागते. तेव्हा वासवदत्ता म्हणते, पुरे दुसऱ्याच्या पतीविषयी जास्त ऐकू नये. यातलं नाट्य पहा. खरं तर तो तिचाच पती असतो. यथावकाश उदयन आणि पद्मावती दोघांचा विवाह होतो. वासवदत्ताला विवाहाचं वृत्त कळल्यावर वाईट वाटतं. राजा उदयनही वासवदत्ताला विसरू शकत नाही. दुसरा विवाह होऊनही तो वासवदत्तेच्या आठवणी काढून दुःख करत असतो. चौथा अंक विदूषक आणि दासी यांच्या बोलण्याने सुरू होतो. आपल्याला कळतं की राजा उदयन मगध राजाच्या राजवाड्यात आला आहे. नंतर बागेमध्ये पद्मावती, तिच्या दासी आणि अवंतिका म्हणजे खरी वासवदत्ता यांचे बोलणे येते. वासवदत्ता विचारते, तू एवढं प्रेम करतेस पतीवर? पद्मावती म्हणते, हो, कारण तो दूर गेला तरी मला बरं वाटत नाही. वासवदत्ता मनात म्हणते, मग माझी काय अवस्था असेल? पद्मावती म्हणते, त्याला मात्र अजून वासवदत्तेचीच आठवण येत असावी. तो सतत उसासे टाकत असतो. वासवदत्ताचं त्याच्यावर माझ्या इतकं प्रेम असेल का? वासवदत्ता बोलून जाते, थोडं जास्तच असेल. पद्मावती विचारते, तुला कसं ठाऊक? वासवदत्ता सावरून घेत म्हणते, ती आपल्या वडिलांचा राजवाडा सोडून आणि आपल्या लोकांना सोडून राजाबरोबर आली. पद्मावती म्हणते, ऐकलंय ते मी. तेवढ्यात राजा आणि विदूषक तिथे येताना दिसतात. पद्मावती म्हणते, आपण लता मंडपात जाऊया. तिथे त्यांना राजा आणि विदूषक यांचे बोलणे ऐकू येत असते. मध्येच विदूषक राजाला विचारतो, मित्रा, पद्मावती आणि वासवदत्ता ह्यात तुला अधिक कोण आवडतं? राजा हर प्रकारे त्याचं उत्तर द्यायचं टाळायचा प्रयत्न करतो, पण विदूषक हट्टच धरतो. मग राजा म्हणतो, पद्मावतीचं सौंदर्य मला आवडतं, पण तिने अजून वासवदत्ताप्रमाणे माझं अंतःकरण जिंकलेलं नाही. वासवदत्ताला ते ऐकून बरं वाटतं. तर पद्मावतीची दासी म्हणते, राणीसाहेब, महाराज योग्य बोलत नाहीत. पद्मावती म्हणते, असं म्हणू नकोस. माझे पती योग्यच बोलत आहेत. अजूनही त्यांना वासवदत्ताची आठवण येत आहे. हे त्यांच्या निष्ठेचे द्योतक आहे. राजा विदूषकाला विचारतो, आता तू सांग, तुला कोण मालकीण म्हणून जास्त आवडते? विदूषक म्हणतो, वासवदत्ता मला छान छान पदार्थ खाऊ घालायची, त्यामुळे तीच जास्त आवडायची. नंतर वासवदत्ता पद्मावतीला राजाशी बोलता यावं म्हणून तिथून निघून जाते. 5व्या अंकात विदूषकाला दासीकडून कळतं की पद्मावती आजारी आहे व समुद्र महालात विश्रांती घेत आहे. ती ते राजाला सांगते. राजा तिला भेटायला समुद्र महाली जातो. मंचकावर कुणीच नसतं. राजाला खूप झोप येत असते. तो तिथंच झोपतो. इकडं वासवदत्तालाही पद्मावतीला बरं नाही हे कळतं. तीसुद्धा पद्मावतीला भेटायला समुद्र महालात जाते. तिच्या मंचकावर त्यावेळी राजा उदयन झोपलेला असतो. वासवदत्तेच्या ते लक्षात येत नाही. ती पद्मावतीत झोपलेली आहे समजून शेजारीच मंचकावर लवणते. राजा उदयन यावेळी निद्रिस्त अवस्थेत स्वप्न पाहत असतो. स्वप्नात त्याला वासवदत्ता दिसत असते. तिच्याशी तो बोलत असतो. बोलणे मात्र स्वप्नात नसून झोपेतील मोठ्याने बोलणे असते. ते ऐकून वासवदत्तेच्या लक्षात येतं की शेजारी झोपलेली व्यक्ती राजा उदयन आहे. राजा स्वप्नात जे बोलतो त्याला ती खरे उत्तर देते आणि थोड्या वेळाने राजाने हातात घेतलेला आपला हात हलकेच सोडवून निघून जाते. ती बाहेर जात असताना अगदी शेवटच्या क्षणी राजा तिला पाहतो, पण तो संभ्रमात पडतो की आपण तिला खरे पाहिले की स्वप्नात पाहिले. या प्रसंगावरूनच नाटकाला स्वप्न वासवदत्ता हे नाव दिलं आहे. 6व्या आणि शेवटच्या अंकात बातमी येते की राजाचा दुसरा मंत्री रुमणवान हा सेना जमवून आरुणीवर चाल करून जात आहे. तसेच मगधच्या राजा दर्शकानेही आपली सेना मदतीला दिली आहे. हे ऐकून राजा उदयन उत्साहित होतो व युद्धाला सज्ज होऊन सहभागी होतो. युद्धात तो आरुणीचा वध करतो व पराजय करतो. राज्य परत मिळवल्यावर राजा पद्मावतीसह कौशांबीला आपल्या प्रासादात राहायला येतो.
तिथे वासवदत्तेच्या माहेरची माणसे राजा उदयनला भेटायला आलेली असतात. वासवदत्तेचा मृत्यू झाल्याबद्दल शोक व्यक्त करताना ती राजा उदयनला वासवदत्तेची काही चित्रे भेट देतात. वासवदत्तेची ती हुबेहूब चित्रे पाहताना राणी पद्मावती आश्चर्यचकित होते, कारण ती चित्रे तर तिची मैत्रीण अवंतिका हिच्यासारखीच दिसतात. ती हे राजा उदयनला सांगते. तेव्हा राजा उदयन लागलीच अवंतिकेला तिथे बोलावून घेतो. अवंतिका उर्फ वासवदत्ता तिथे येताच राजा चकित होतो. तेवढ्यात अमात्य यौगंधरायण येऊन सर्व गोष्टींचा उलगडा करतो आणि पडदा पडतो. धन्यवाद.